महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 यांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। सांगली जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाच्या मनमानी व हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या कामकाजाच्या विरोधात सदरचं आंदोलन उभा केलं असून मुख्यमंत्री पंचायत राज अभियानावरती बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं। सदर अभियान हे फक्त ग्रामपंचायत अधिकारी यांनीच राबवावं अशी जिल्हा प्रशासनाची धारणा झाली असून त्यांना अपमानित करून व असंविधानिक भाषेचा वापर करून वारंवार बोललं जातं व सदर अभियानासाठी भयंकर सातत्यपूर्ण पाठपुरावा व सभा घेतल्या जातात। त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे मानसिक खच्चीकरण होऊन जीवनाचा अंत पाहणारी अभियानाची वाटचाल आहे अशी धारणा झाली आहे। सांगली जिल्हा सर्व अभियानात नेहमीच अव्वल स्थानी राज्यात आला तो आम्ही काम करत असल्यामुळेच आला आहे तरी देखील अशी अमानुष वागणूक वरिष्ठांकडून मिळत आहे। त्यामुळे संघटनेने हा पवित्रा घेतला। त्याचबरोबर कंत्राटी ग्रामसेवकांचा 2-2 महिने पगार होत नाही। सेवाविषयक बाबी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करूनही पूर्ण होत नाहीत। मात्र अभियान व प्रशासनाची कामं नेहमीच ग्रामपंचायत अधिकारी नियमितपणे करत आला। मात्र आता या सर्व बाबी सहनशीलतेच्या बाहेर जात असल्याने आता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सदरचे असहकार आंदोलन सुरूच राहणार आहे। यामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुविधा, दैनंदिन कामकाज ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून केलं जाणार आहे। मात्र वरिष्ठांना कोणत्याही प्रकारचा रिपोर्टिंग व त्यांच्या सभांना उपस्थित राहणार नाही असं सांगितलं। यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री RD पाटील, जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण देसाई, जिल्हा सरचिटणीस श्री दीपक देशमुख, संघटना पतसंस्था चेअरमन श्री सचिन सूर्यवंशी, सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, सचिव व जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते।